या ठिकाणी जेवढे पत्रकार आलेले त्यांचं मनापासून धन्यवाद, सर्वांचा आभार. आणि आज पत्रकार परिषद घेण्याचा एकच उद्देश आहे, चंदननगरमध्ये जो घटना घडली होती, चंदननगरमध्ये जो हत्याकांड झाला होता, त्या विषयमध्ये आपल्याला पत्रकार परिषद घ्यायचं होतं. आणि आपले मूळ फिर्यादीचे वकील अरविंद ताडे साहेब आणि तसेच आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा पत्रकार परिषद घेण्यात आलेला आहे. आज वंचित बहुजन आघाडीचा जो मूळ फिर्यादी आहे, त्यांना पाठिंबा देण्यात आलेला होता. आणि मूळ फिर्यादी जो आपल्या समोर जो प्रश्न मांडणार आहे आणि ते गंभीरपणे आपण विचार करून त्या मूळ फिर्यादीला आपल्याला न्याय देण्याचा हे करायचं. मी ॲडव्होकेट अरविंद तायडे ह्या प्रकरणामध्ये मूळ फिर्यादीच्या वतीने वकील आहे. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी ॲडव्होकेट संजय सावंत यांचं जे मुंडवा रोड या ठिकाणी ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये सौ पूनम मून ह्या नोकरीला जात होत्या. नेहमीप्रमाणे त्या नोकरीला गेल्यात. त्यानंतर तिथं गेल्याच्या नंतर 16 तारखेला संध्याकाळी त्यांच्या पतीने फोन करून बघितला, त्यांना फोन केला, परंतु फोनवर त्या काही बोलत नव्हत्या. नुसतं मेसेज येत होते की घरी येते किंवा नंतर येते. तर ते मेसेज सुद्धा कोणीतरी दुसरंच व्यक्ती टाईप करत होतं असा तो संशय आहे. मग नंतर 16 तारखेला हे घडल्याच्या नंतर 17 तारखेला जेव्हा त्यांचे पती म्हणजे मूळ फिर्यादी दिनेश मून हे त्या वकिलांच्या ऑफिसला गेले, त्यावेळी त्या ऑफिसचं शटर मात्र बंद होतं. परंतु आतमध्ये त्यांच्या पत्नीचा म्हणजे सौ पूनम मून यांचा मृतदेह हा 2 पोत्यांच्या खाली झाकलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये बघितल्यानंतर त्यांना खूप आश्चर्यचकित झाले. ते भीतीदायक परिस्थिती झाली. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पोलिसांना 112 नंबरवरती कॉल केला. पोलीस आले. पोलिसांनी बॉडीचा पंचनामा सुरू केला. त्यांना पोलीस स्टेशनला जायला सांगितलं. ते पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गेले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी FIR घ्यायला वेळेवरती काय सुरुवात केली. FIR घेतला. त्याच्यामध्ये जुना जो IPC होता आपला, त्याचा मर्डरचा सेक्शन 302 आणि आत्ताचा BNS चा सेक्शन 103 सबक्लॉज 1 आणि जुना IPCचा 120B होता क्रिमिनल कॉन्स्पिरसी, तो आत्ताचा BNA चा सेक्शन 61 सबक्लॉज 2 क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि जुना IPC सेक्शन 35 होता, तो आताचा 3-5 कॉमन इंटेन्शन. असे BNA चे सेक्शन्स आहेत. आणि याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा सेक्शन दाखल झालेला आहे, म्हणजे 325A. कारण जी पीडिता आहे आणि मूळ फिर्यादी हे अनुसूचित जातीमधील बौद्ध समाजाचे आहेत आणि आरोपी हे नॉन SC किंवा नॉन ST आहेत, म्हणून अॅट्रॉसिटी सेक्शन दाखल झाला. यामध्ये पोलिसांकडे आणि प्रोसिक्युशनकडे खूप जास्त पुरावे आहेत की ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्याच्या आदल्या दिवशी या आरोपीने कोणत्या दुकानातून दोरी विकत घेतली, कुठून कोयता विकत घेतला, बेहोश होण्याचा स्प्रे विकत घेतला, हेक्सॉब्लेड विकत घेतलं, 2 पोते विकत घेतलेत. म्हणजे हे सगळं याला आपण प्रिपरेशन त्या गुन्ह्याचं जे करायचंय ते आपण म्हणतो. कुठल्याही मर्डर केसमध्ये किंवा कुठल्याही गुन्ह्यामध्ये जो मेन्स रिया आणि मेन्स ऍक्टस रिया हे जे 2 गरजेचे असतात, मेन्स रिया ऍक्टस रिया, त्या गुन्ह्याचं नॉलेज असलं पाहिजे, गुन्ह्याची प्रिपरेशन केलेले सगळे सबळ पुरावे पोलिसांकडे उपलब्ध आहेत. त्याच बेसवरती पोलिसांनी अटक केल्याच्या नंतर 24 तासामध्ये माननीय सेशन कोर्टातील स्पेशल कोर्ट अॅट्रॉसिटीचं HK भालेराव साहेब यांच्या कोर्टासमोर 18 तारखेला आरोपीला पहिल्या रिमांडला हजर केलं. तेव्हा 4 दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीला मिळाली. 22 तारखेपर्यंत ती पोलीस कस्टडी होती. 22 तारखेला पुन्हा दुसरं रिमांड त्या ठिकाणी हजर करण्यात आलं आणि आता 24 तारखेपर्यंत या 3ही आरोपींना पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्यापैकी 2 आरोपी मेजर आहेत. एक आरोपी जी ॲडव्होकेट सावंत यांची मुलगी आहे ती 15 वर्षाची आहे, ती ज्युव्हेनाईल आहे, तिला ज्युव्हेनाईलला पाठवण्यात आलेला आहे. आता आमचा विशेष प्रश्न हा सुद्धा आहे की पोलीस प्रशासनाला, माननीय अमितेश कुमार साहेबांना
की अॅट्रॉसिटीच्या सेक्शन 15 नुसार मूळ फिर्यादीला किंवा त्या मूळ फिर्यादीच्या वकिलांना हे सगळी माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. तपास कुठपर्यंत आला, तपासामध्ये काय अपडेट्स आहेत, काय प्रोग्रेस आहे, म्हणजे त्या जे मूळ फिर्यादी आहेत, मूळ फिर्यादीचे वकील, मी स्वतः ऍडव्होकेट अरविंद तायडे असतील, ऍडव्होकेट रेखा चौरे असतील, आम्ही 2 दिवसापूर्वी माननीय एसीपी पवार मॅडम असतील, डीसीपी सोमय मुंडे साहेब असतील, या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांना भेटून आलोय. तपासामध्ये गती विचारली, त्यांना हे सांगितलं सुद्धा की मूळ फिर्यादीच्या वतीने आम्ही या प्रकरणामध्ये वकीलपत्र दाखल करूया, तर आम्हाला काय अपडेट असतील ते सांगा. असं सांगितल्यानंतर सुद्धा जनरली आपल्या शिवाजीनगर कोर्टातलं रिमांड, तुम्हा सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना माहित आहे, जनरली रिमांड 2:30 वाजता येतात. रिमांड ठीक आहे, कुठल्या वेळेला बोलवावं हे माननीय न्यायालयाला डिस्क्रिशनरी पॉवर आहे, पोलिसांना पण अधिकार आहेत कधी घेऊन जावं, परंतु ते किमान मूळ फिर्यादी आणि मूळ फिर्यादीच्या वकिलांना कळवावं हे पण बंधन दिलंय ना अॅट्रॉसिटी कायद्याने. हे तुम्ही आम्हाला सांगत नाही, म्हणजे या ठिकाणी असं जर तुम्ही मूळ फिर्यादी आणि मूळ फिर्यादीच्या वकिलाला जर काही सांगत नसाल तर याचा अर्थ असा या ठिकाणी निघतो की या प्रकरणातला आरोपी ऍडव्होकेट सावंत हे भारतीय जनता पार्टीच्या लीगल सेलचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत. मग आमचं म्हणणं आता असं आहे, या प्रकरणामध्ये आदरणीय गृहमंत्री महोदय तुमचे काही निर्देश आहेत का, आरोपीच्या बाजूने काही निर्देश आहेत का, याचा खुलासा या सरकारने सुद्धा करणं गरजेचं आहे. जर गृहमंत्री महोदयांना वेळ नसेल, त्यांच्या डिपार्टमेंटला वेळ नसेल, तर माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब तुम्हाला सुद्धा याचा खुलासा करावा लागेल की मूळ फिर्यादीच्या वकिलांनी 2 दिवसापूर्वी जर तुम्हाला विनंती केली असेल की आम्ही या प्रकरणामध्ये वकीलपत्र दाखल करतो, आम्हाला अपडेट द्या. जनरली रिमांड जर 2:30 वाजता येत असेल तर 10 वाजता रिमांड आणण्याची घाई तुम्ही का केली, आणि मग ती घाई केल्यानंतर कोर्टामध्ये डिफेन्स लॉयरनी वेगळ्याच मुद्द्यांवरून केस भरकटवण्याचा प्रयत्न केला की यामधील एक आरोपी एसटी आहे, मग त्यांना अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू होत नाही. अॅट्रॉसिटी ऍक्ट जरी लागू होत नाही पण 302 सारखा गुन्हा आहे ना, BNS 103 सबक्लॉज 1 सारखा गुन्हा आहे ना, मर्डर आहे ना, आणि तोही मर्डर ब्रुटल मर्डर आहे ना, की ज्या प्रेताच्या शेजारी कोयता सापडत असेल, दोरी सापडत असेल किंवा हॅक्सॉब्लेड सापडत असेल, पोते सापडत असतील, तर ह्या प्रेताचे तुकडे करून हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न नव्हता का, होता ना, याचे सेक्शन वाढवलेले नाहीयेत. आम्ही काल तेच सांगणार होतो माननीय न्यायालयाला, याच्यामध्ये आपल्याला सेक्शन वाढवावे लागतील. ब्रुटल मर्डर आहे हा, पुरावे नष्ट करण्याचे सेक्शन वाढवावे लागतील. त्यानंतर त्या महिलेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं, कानामध्ये सोन्याचे दागिने होते. दागिने हे जर गुन्हा करणारा जर त्या ठिकाणी दागिने जर चोरी करत असेल तर रॉबरी सारखे सेक्शन दाखल होतील ना, म्हणजे BNS चे सेक्शन 309 असेल, 5 आरोपीपेक्षा जास्त काय डेकॉइटी असेल सेक्शन 310, 309 ते ऍड होईल ना, 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे त्याला. मग हे सेक्शन तुम्ही ऍड का केले जात नाही, माननीय पोलिसांकडून हे कोर्टाला जर सांगितलं जात नसते तर आम्ही मूळ फिर्यादी आणि मूळ फिर्यादीचे वकील ही बाजू आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. हे बघा, प्रोसिक्युशनचं काम असतं की आरोपीला शिक्षा देणे, पण मूळ फिर्यादीच्या वकिलांचं सुद्धा तेच काम आहे ना. मग यासाठी आम्ही, ठीक आहे काल आम्हाला कळवलं नाही, परंतु तुम्हा सगळ्या पत्रकारां बंधूंना ही प्रेस घेण्यामागचा एक उद्देश आहे. या पुणे शहरामध्ये जी कायदा व सुव्यवस्था आहे त्याचा बोजवारा उडालेला आहे, त्याच्यावर माननीय पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे. बाणेर पोलीस स्टेशन मधला दुसरा गुन्हा, त्यामध्ये सुद्धा पॉक्सो आहे. मी 3 दिवसापासून सांगतो की मूळ फिर्यादी आणि त्यांच्या वकिलांना तिथं तुम्ही सहकार्य करा. पॉक्सो असेल किंवा मग अॅट्रॉसिटी असेल, याच्या मूळ फिर्यादी आणि त्यांच्या मूळ फिर्यादीच्या वकिलाला कळवणं बंधनकारक असून सुद्धा माननीय न्यायालय आदेश देतं तरी पोलीस जर कळवत नसतील तर हे पोलिसांवरती सुद्धा पुढील काळामध्ये कारवाई करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत अनेक प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीच्या सेक्शन 4 अंतर्गत कोणावर कारवाई झालेली नाही, परंतु भविष्यामध्ये जर असाच प्रकारे पोलीस प्रशासन वागलं तर अॅट्रॉसिटीच्या सेक्शन 4 अंतर्गत त्याही पोलीस अधिकाऱ्यांवर आम्हाला गुन्हे दाखल करण्याची वेळ आणू नका, हे सुद्धा आम्हाला या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं.
काल माननीय न्यायालयासमोर आम्ही 2:30 वाजता हजर झालो. माननीय न्यायालयामध्ये आम्ही मेन्शन केल्याच्या नंतर न्यायालयाने सांगितलं की रिमांड सकाळी मॉर्निंगला 10 वाजता आलं होतं. आम्ही म्हटलं साहेब, आम्ही 2 दिवसापूर्वी जरी सांगितलं असतं तरी आम्हाला का कळवलं नाही? तरी माननीय एच.के. भालेराव साहेबांनी ओरली आदेश दिलेले आहेत एसीपींना की इथून पुढे त्यांना तुम्ही कळवा. पण अशा आदेश दिले तरी आमचा विश्वास नाहीये. विश्वास का नाही आहे? या प्रकरणातला आरोपी जो सह आरोपी आहे ऍडव्होकेट सावंत, ते भारतीय जनता पार्टीचे जी वकील आघाडी आहे त्यांची, त्याचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे मॅन्युप्युलेट होण्याची शक्यता आहे. म्हणून आता आम्ही या ठिकाणी माननीय सर्व पत्रकार बंधूंच्या हे लक्षात आणून देतो. हा पोलीस बोलले, आता इथून पुढे आम्ही कळू. आमचा आक्षेप असा आहे की या प्रकरणामध्ये जर समजा कोयत्याने वार झालेले असतील तर हे एकट्या आरोपी, त्याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी एक लेडीज आरोपी आणि तिची मुलगी 15 वर्षाची असं दाखवण्यात आलेलं आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की असं नाहीये. त्या ठिकाणचे सीडीआर असतील किंवा ड्रम डाटा असेल, हे सगळं काढल्याच्या नंतर, सीसीटीव्ही फुटेज काढल्याच्या नंतर आम्हाला असं वाटतं की एक व्यक्तीचं काम नाही हे. एक व्यक्तीचं काम नाही, ह्या त्या महिलेसोबत अधिक काही पुरुष आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या महिलेचे नातेवाईक ते असण्याची शक्यता आहे. ते कोणते कोणते आरोपी आहेत त्यांना ताबडतोब आपण अटक करायला पाहिजे. नाही, आमचे तेच सांगतोय आम्ही की मूळ फिर्यादीच्या वकिलाला हे काहीही दाखवण्यात आलं नाही. आमची तीच मागणी आहे. मग अॅट्रॉसिटीच्या सेक्शन नुसारच मागणी आहे. हो, आता आम्ही सीसीटीव्ही नाही तर तपास अधिकाऱ्यांना आजच्या तारखेमध्ये रितसर आम्ही ऍप्लिकेशन देतो मूळ फिर्यादीच्या वतीने की 16 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत काय तपास केला हा मूळ फिर्यादी व मूळ फिर्यादी यांच्या वकिलांना तो देण्यात यावा. ते प्रश्न असा आहे की ते शंका आम्हाला येते की आरोपी भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे देतात का नाही ही शंका आम्हाला आहे. दिली तर आम्ही तुम्हाला कळवून दिले म्हणून, पण आम्हाला असं वाटतं देणार नाहीत कदाचित. पोलिसांचं म्हणणं आहे रिकव्हर केलेले आहे. कोणाकडून साहित्य आणलं ते सुद्धा रिकव्हर आहे. आता तिथे सगळं चार्जशीट मध्ये येईल. खरेदी त्या आरोपीच्या म्हणजे प्रमुख आरोपी जे आहे स्वाती सावंत, तिने खरेदी केलेलं आहे सगळं साहित्य. हा, मूळ फिर्यादी या ठिकाणी. जो प्रकार झाला तो खूप वाईट झाला. कारण की ज्यावेळेस मी 17 तारखेला सकाळी 11 वाजता मी जेव्हा पोलिसांनी जे पोतं हातून मला बॉडी ओळखण्यासाठी सांगितली होती, त्यावेळेस ती अवस्था मी ज्यावेळेस बघितली मी शॉक झालो की एवढ्या गंभीररित्या म्हणजे एवढे विकृतरित्या म्हणजे माझ्या बायकोची हत्या करण्यात आली. ते बघून मी शॉक झालो थोडा वेळ. मी आणि माझे वडील दोघं होते. त्यांचे पूर्ण दोन्ही मनगट तोडण्यात आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती धारदार शस्त्राने वार केले होते. मी चेहऱ्यावरतून मी ओळखलंच नाही की माझी बायको. केवळ आणि केवळ त्यांच्या अंगावरच्या कपड्यानं ओळखलं की माझी बायको. शेवटचं बोलणं काय झालं? शेवटचं बोलणं आमचं झालं 1 वाजता. मला ती बोलली होती आर्नोचे पप्पा बोलली होती, आर्नोचे पप्पा मी दुसरीकडे कामाला जाऊ का? मी म्हणत तिला ठीक आहे, तुला जमत असं तर जा म्हटलं काम. हे शेवटचं बोलणं झालं आमचं आणि मी फोन घेऊन टाकलं म्हणणे मांडायचं. त्याच्यानंतर जो प्रकार झाला हा खूप वाईट झाला. आणि त्याच्यानंतर मी 112ला फोन केला. पोलीस लोक आले, माझ्यासमोर पंचनामा केला. त्यांनी आम्हाला फोटो वगैरे काही काढू दिले नाही, पण त्यांनी स्वतः पंचनामा सगळं केलं. त्यांनी मला दाखवलं साहित्य काय होतं काय नव्हतं सगळं झालं. पण मला हे म्हणायचंय की यांनी मी फिर्याद दिल्याप्रमाणे यांनी अटक पण केली. सगळ्या आरोपींना 3घांना अटक केली. पण त्याच्यानंतर त्यांनी आतापर्यंत काय कारवाई केली हे मला सांगत नाही, काहीच नाही. त्यांना मी हे पण सांगितलं की तुम्ही म्हणताय की तिथे दोघीच मायलेकी होते, पण मी म्हणतो नाही.
कारण की ज्या पद्धतीने खून झाला हे एका म्हणजे महिलेचं आणि एका पोरीचं लहान मुलीचं काम नाही. तिथे कम से कम 3-4 लोक असतील. त्यांना मी किती वेळा बोललो की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्ही काय बघितलंय का, माझी वाईफ किती वाजता गेली, त्याच्यानंतर माझी वाईफच्या आधी तिथे जाऊन कोण किती लोक गेले, त्याच्यानंतर किती लोक गेले. ते म्हणतात की अजून 8 दिवस थांबा, आम्ही तुम्हाला सगळं तपास सांगतो. 8 दिवस सांगण्याची गरजच नाही ना, कारण की ज्या रस्त्याने त्यांच्या ऑफिसचं डिसिजन जातो ना तिथं एक स्वीट होम आहे, तिथं पण तिथं आहे सीसीटीव्ही. पण समोर रस्त्याच्या पलीकडे ज्वेलर्स आहे, तिथं पण सीसीटीव्ही आहे. यांना एवढा शोध घ्यायला एवढा वेळ का लागतो? आमचा ते तिघांचे संशय आहे आणि त्याच्यानंतर आरोपींनी मर्डर केल्यानंतर त्या माहेरी भेटले त्यांच्या, मग त्यांच्या माहेरचा पण सहभाग आहे. पोलिसांनी त्यांना त्यांच्या माहेरून उचलले, दोघी माहिती केलं. आणि हा वकील म्हणतो की मी मुंबईला होतो आणि पोलिसांना तो तळेगावला भेटला, पण हे पण साफ खोटे आहे. हा पुण्यामध्ये होता. जे एफआयआर रजिस्टर केली ती वाटते संशय असल्याबद्दल त्याबद्दल मला हे म्हणायचंय की ज्यावेळेस मी माझ्या बायकोची बॉडी बघितली त्या स्थितीतून मला पोलिसांनी विचारलं की तुम्हाला तुमचा कोणावर संशय. त्यावेळेस मी आजच्या दिवशी ज्यावेळेस मी माझ्या बायको शोधण्यासाठी ऑफिसला गेलो ना, त्या लेडीज गेल्याने मला सांगितलं की आरोपीसाठी सावंत यांची बायको आणि त्यांची मुलगी मला दुपारी ऑफिस पर्यंत दिसली. पण दुसऱ्या दिवशी जे बॉडी मी बघितली, पोलिसांनी मला विचारलं, त्या टायमाला माझ्या डोक्यात तीच गोष्ट राहून गेली आणि मी सांगितलं की मला ह्या दोघींनी संशय. मग पोलिसांनी विचारलं ह्या दोघींनी संशय, मग कशावर मारला? तर त्यावेळेस मी सांगितलं की यांच्या बायकोच्या डोक्यामध्ये नवऱ्याबद्दल संशय होता. हा, तर माझं म्हणणं आहे की नवऱ्याबद्दल संशय तर तू तुझ्या नवऱ्याला मारायचं, माझ्या बायकोला काम याच्या जर नवऱ्या दुसऱ्या बायकांकडे बघायची घाण सवय की याला वाटत असतं की माझी बायको दिसायला व्यवस्थित नाही, मग दुसरीकडे तोंड मारतो हा, तर मग याच्या बायकोला मारायचं नाही, माझ्या बायकोला मारायची काय करत? हो, आता कारणावरती ऑगस्ट मध्ये भांडण होती, क्षुल्लक कारणावर भांडण होती. आणि ह्या बाईचा जे आरोपी आहे स्वाती सावंत, तिचा याच्यामध्ये काही संबंध नव्हता, पण तरी पण ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली. झालं काय, माझी बायको तिला पर्सनल कामासाठी संध्याकाळी बाहेर जायचं होतं. तिने 2 वाजता ऑफिसला आली, संजय सावंत होतं तिथं. तिला सांगितलं, तो मला मॅडम की मी माझं काम करतो, ऑफिसला येतो, मग तुम्ही जा. मग त्या दरम्यान तो टायमवरती न आले, मग माझी बायको त्या संग थोडी चिडली, भांडली की बाबा तुम्ही सर लवकर कधी येणार, मला जायचंय. हा जो त्यांचा वाद झाला त्यांच्या बायकोने ऐकलं. मग तिला राग आला की बाबा माझा नवरा भाजपाचा एवढा मोठा अधिकारी आहे, वकील आहे, तर ही यांच्याकडे काम करणारी, जिला म्हणजे ही लायकी नाही, ही माझ्या नवऱ्याचा ह्या लँग्वेज कशी बोलू शकते. त्याच्यावरून ती तिला ऑफिसमधून भांडली, अक्षरशः ती लायकी काढली माझ्या बायको. माझी बायको सरळ म्हणली मला तुझ्या इथे काम करायचं नाही, सावंत पण म्हणली मला तुझ्या इथे काम करायचं नाही, आणि निघून आली माझी बायको तिथून. नंतर सावंतनी मला फोन केला आरामखोरांनी, मला म्हणतो की मी माझ्या बायकोला समजवलं, तुमच्या बायकोला सांगा माझा आणि माझ्या बायकोचा नंबर अनब्लॉक करायला, कारण की माझी बायको त्यांना माफी मागण्यासाठी फोन करते. आणि त्याच्या बायकोनी माझ्या पूनमला कंटिन्युअसली 3 दिवस फोन करत होती, मेसेज करत होती की मला माफ करा, ऑफिसला या. आणि त्याच्यानंतर माझी बायको त्यांच्या ऑफिसला परत जॉईन झाली. माझी मागणी हीच आहे, पोलिसांनी जे अटकमध्ये आम्हाला सहकार्य केलं, म्हणजे तिघांना अटक केली, पण यांनी अजून खोल तपासणी करावा. याच्यामध्ये अजून कोण कोण सामील आहे, त्यांच्या घरातले, त्यांच्या बाहेरचे, त्यांचे मित्र परिवार सावंतचे, त्यांनी यांनी अटक करावी. कारण की हे दोघं तिघांचं काम नाही. ज्यांनी कोयता दिला, ज्यांनी रशी दिली, ज्यांनी एक्स्ट्रा दिला, त्यांनी त्या ऑफिसमध्ये ठेवलं, आणि हा वकील असल्यामुळे हे सगळं डोकं येत. याला माहिती यांनी आतामध्ये एवढे गुन्हेगारांना बाहेर काढलं असतं किंवा स्वतःने काही गुन्हे केले असतील तर याला माहिती कसं लपवायचे. यांनी पहिला गेम कुठं खेळला, पोलीस चौकी. ज्यावेळी त्याची बायको, त्याची महिला आली, त्याची पोरगी आली, ते पोलीसचं स्टेटमेंट घेताना मला PI निलेश भरत साहेबांनी बोलून घेतला आतमध्ये. त्यांनी मला सांगितलं दिनेश यांची पोरगी बोलते की सगळं मी बघितलंय, माझ्या आईने केलं, मी काहीच नाही केलं, म्हणजे हिला आपण माफीचा साक्षीदार करू शकतो. मी म्हणलं निलेश साहेब म्हणतात तुम्ही मला मूर्ख समजते का, या एकट्या बाईने माझ्या बायकोला मारलं का, एवढा सगळा प्रकार माझ्या बायकोने एकटीने केला का. ती काय म्हणते, ती म्हणते की ह्या दोघींचा ऑफिसमध्ये आल्यानंतर झटापटी झाल्या आणि मग माझ्या बायकोने ज्या कोयत्यावरती वार करायचा प्रयत्न केला, मग तिने तो कोयता हातात घेऊन मग माझ्या बायकोने वार केला.
मी म्हणलं तुम्हाला समजतं तुम्ही काय बोलताय? रस्ता म्हणजे यांच्या ऑफिस पासून एवढं जवळ आहे की आता दोन्ही बायकांची भांडण झाली तर बायकांचा आवाज तुम्हाला माहिती कसा असतो, पूर्ण रस्त्यापर्यंत जातो. लोक तिथे गोळा झाली असती, यांची भांडण थांबली असती आणि तुम्ही म्हणताय की हा प्रकार झाला. म्हणलं साहेब तुम्ही येणार, तुम्ही मला मोर्चा काढायचा प्रयत्न करू नका. या दोघी गुन्हेगार आहेत. हिने जेवढं साथ दिलं ना तेवढं म्हणजे ते बायकोने जे केलं ते तेवढं साथ तिच्या पोरीने पण दिलं. आणि मला बॉडी मी बघितली, माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये होती तशीच होती स्कार्फ, तो काढला गेला नव्हता आणि गळ्याला फास होता तिच्या. जेव्हा बॉडी पोस्टमॉर्टमला गेली होती ना तर तिथल्या एका साहेबांनी डॉक्टरांनी माझ्या वडिलांना खाजगीने सांगितलं की गळ्याला फास झालेला आहे आणि चेहऱ्यावरती 56 वार आहे जवळपास. रिपोर्ट अजून आला नाही पण बॉडी बरोबर कोणती जायला लागतं ना आतमध्ये, त्यावेळेस माझ्या वडिलांना पाठवलं होतं कारण की कोणच जात नव्हतं. एवढी बॉडी म्हणजे वेगळ्या अवस्थेत म्हणजे घाबरलं सगळे लोक. हलगर्जीपणा त्यांनी केलं नाही, त्यांनी तिघांना अटक केले पण अजून तपास जो त्या पद्धतीने केला पाहिजे ना, घाई गडबडी घाई मध्ये तो करत नाही आणि आम्हाला अपडेट पण करत नाही. त्यांना साधारण काही विचारलं की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितला का की माझी बायको किती वाजता गेली, त्याच्यानंतर कोण किती वाजता गेलं, ते काही सांगायचं नाही. मेन तर पहिलं काम त्यांचं तेच आहे ना की ऑफिसमध्ये कधी गेली म्हणून. आणि आता तिथे तिथं मी त्या जो चंदननगरचा रोड मोबाईल असतो तिथं हर एक दुकानाने सीसीटीव्ही आहे. त्यांना तो सीसीटीव्ही काढायला एवढा वेळ कसं काय? नाही देखावा नाही करत, देखावा नाही करत. त्यांनी 6 तासाच्या आतमध्ये पोलिसांनी अटक केली आरोपी. मला त्यांचा फरक नाही. कदाचित असू शकतो. त्यांनी त्यांचं काम दाखवले, फक्त ते मला अपडेट देत नाही अजून. ते मला अपडेट देत नाही. आणि कसं आहे मॅडम, तो आहे एक तर भाजपचा अधिकारी त्यावर वकील, त्याला माहिती इथून पळवाटा कशा काढायचे कसं काय. आता आम्ही पोलिसांना पण विचारलं, आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं, वकिलांना विचारलं की तुम्हाला वरून कोणाचा दावा व्हावा का कोणाचा, तिथे तर आम्हाला खरं नाही म्हणून सांगितलं, तिथं आम्हाला खरं सांगणार नाही. तर आमचं हेच म्हणणं आहे, माझं हेच म्हणणं आहे की माझ्या बायकोला न्याय मिळाला पाहिजे, त्या हरण फळ शिक्षा झाली पाहिजे, तिघांना शिक्षा झाली पाहिजे. माझं हेच म्हणणं. रोखलं सर, 3-4 दिवस ती कामाला गेलीच नव्हती. रोखलं सर, पण काय झालं, हा जो वकील होता प्रमाणे तुला मी शिवाय देतो, एक नंबरचा म्हणजे हरणखोर भाडकाव माणूस. म्हणजे त्यांनी एक प्रकारचे ना म्हणजे आमच्या मनात विश्वास एक त्याचा निर्माण झाला. हा भावनिक एक विश्वास मोठ्या भावासारखा तो आमच्या संघ राहत होता तो. मग त्याच्यावरती काय त्याला म्हणते म्हणजे कधी माझ्या डोक्यात आलंच नाही की हा मुलगा असं करू शकतो. हा डोळे दाखवून आम्ही त्याच्यावरती विश्वास होतो, डोळे दाखवून मी तर त्याच्यावरती डोळे दाखवून विश्वास होतो. बाहेरच्या लोकांचा सहभाग नाही होत आहे. पोलिसांनी काय सांगितलं कारवाई किंवा बाहेरच्या लोकांना काय पोलिसांनी काही सांगितलं नाही सर, अजून अपडेट दिले नाही. लोक सहभागी आहेत असं तुम्ही म्हणताय. पोलीस फक्त मला एवढं सांगितलं पोलिसांनी की त्याची बायको त्याची मुलगी हे गुन्हे करून त्यांच्या माहिती गेले होते आणि त्यांनी तिथून अटक केलं. तर मग बाहेरच्या लोकांना माहिती आहे का, त्यांचे पण आम्ही फोन घेतले, ट्रेस करणार आहे, माहिती काढणार आहे, सगळं त्यांची पण कारवाई चालू. पोलीस करणार आहेत का कारवाई? बाहेरचे लोक दिसूनच त्यांना ताब्यात घेतले. 2 मिनिटांनी नाही. जेव्हा घटना घडली होती त्या ठिकाणी, जेव्हा घटना घडली होती ते सर्व प्लॅनिंग प्रमाणे झालेला होता. मी रशी त्या ठिकाणी उपस्थित होतं, तुमचं कोयता तिथं उपस्थित होतं, तिथं जो स्प्रे मारायचं ते स्प्रे होता, त्या ठिकाणी दगड होता तर सर्व प्लॅनिंग सर्व गोष्टी झाली. आणि जो आरोपी त्याच्या माहेराच्या घरामध्ये गेला होता, त्या ठिकाणी त्याच्या भावाबरोबर संपर्क झाला, या त्याच्या आई बरोबर संपर्क झाला, या त्याच्या नातेवाईकाबरोबर संपर्क झालेला आहे. ते पण आरोपीच आहे ना. आरोपीला पाठिंबा देणं म्हटलं तर तो पण आरोपीमध्येच सामील होतो की आरोपीला पूर्ण प्लॅनिंग देणं,
डोकं देणं, या आरोपीला ताकद देणं, हे सर्व आरोपी त्याच्यामध्ये सामील होतात. आता तुम्ही बघितलं असाल की जो हत्या झालेली 56 मार करण्यात आलेले, जसं फिर्यादीने म्हटलं की त्याच्या अंगावर 56 वार करण्यात आले. एवढं राग, एवढं त्यांनी हे केलेले, आणि ती 70-80 वर्षाची बाई ते एका पोत्यामध्ये कसं टाकू शकतं. आमचा प्रश्न आहे की 2-4 लोक त्याला सपोर्ट केला असतं की 56 वार एकटी बाई, थोडं पण बोट कापलं तर ती रडतं, रक्त पाहिलं तर तसं डोकं सरकतो की बाबा रक्त पाहिल्यानंतर माणूस सुकून जातो. लेकिन एक 56 वार एक बाई करू शकते का, आणि ती बाई पोत्यामध्ये टाकू शकते का, हे प्रश्न आमचे आहे की पोलिसांनी कुठं तर याची सखोल चौकशी करायला पाहिजे. आमचे वकील थोडं मार्गदर्शन. आता जसं की आपल्याला पूर्ण स्टोरी ज्या प्रकारे हा प्रसंग घडला, एफ-आय-आर कशा पद्धतीने झाली आणि आपण काय काम करतोय या संदर्भामध्ये ऍडव्होकेट अरविंदजी तायडे यांनी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे, त्या संदर्भात सांगितलेलं आहे. परंतु विषय तिथेच येतोय की ह्या विषयामध्ये जर आपण नीट एफ-आय-आर वाचली किंवा फिर्यादी जबाब जो काय आला त्यामध्ये त्याने एक दिसून येतं हा काय अचानक घडलेला प्रसंग नसून ह्यासाठी प्री प्लॅनिंग करून ही मर्डर करण्यात आलेली आहे. तो काय अचानक त्यांची जापटाजपटी झालेली नाहीये. तिथे जेवढे हत्यार सापडलेले आहे हे प्री प्लॅनिंगचाच एक भाग असून तिथे तिला मारण्यासाठी लागणारे सर्व वस्तू उपस्थित होते आणि त्याच वस्तूच्या अनुषंगाने आणि त्यावर पलीकडे एक महिला एका महिलेला नाही मारू शकत, कारण तिचे ज्या प्रकारे मारामारी होऊ शकते, धक्काधक्की होऊ शकते, भांडणं होऊ शकतात, पण मर्डर सारखं प्लॅनिंग हे तिच्या एकटीचं प्लॅनिंग नाही. ह्यामध्ये तिने पूर्व प्लॅनिंग केलेली आहे, तिचं चांगलं प्रिपरेशन झालेलं आहे आणि त्या प्रिपरेशनच्या अनुषंगाने आता जर त्या बाईचा आणि हिचा वाद होता तर तिच्या फोनवरती ही आपली फिर्यादी येणार नाही. याचाच अर्थ त्या वकिलाच्या फोनवरती आली असावी की बाबा काम आहे त्या संदर्भात सुट्टी असताना ती तिकडे जाते, म्हणजे कामानिमित्त जाते. म्हणजे प्री प्लॅनिंगने स्वतः त्यांनी बोलून गेले ते तर तिनं त्या प्रसंगाचा त्या घटनेचा भाग आहे. परंतु त्या अनुषंगाने अजून किती जण याच्यामध्ये आहे, खरी चौकशी खरी इन्व्हेस्टिगेशन पोलिसांची आहे ज्या प्रकारे करायला पाहिजे. आम्हाला जे अपेक्षित आहे की अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये बाहेरची कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, ज्यांना कोणी त्यांनी त्या गोष्टी करून घेतले, स्वतः तर केलंच केले, परंतु ज्या पद्धतीने ज्या क्रूरतेने केलेले, म्हणजे त्या बॉडीला बघूनच सिद्ध होती त्यांची क्रूरता दिसून येते की किती क्रूरतेने त्यांना मारले गेलेले. 56 वार फक्त तोंडावर आहे, पहिलं तोंडच खराब केलेलं आहे. म्हणजे मला अजिबात तोंड बघायचंच नाहीये. म्हणजे किती दिवसापासून सतत घोळत असणारा प्लॅन तो एक्झिक्यूट झालेला आहे त्या दिवशी. विथ प्री प्लॅनिंग असलेला हा प्लॅन आहे. त्यामुळे जरी ते एक वकील असले तरी वकिलाच्या मुळे त्या बाईच्या मनामध्ये जो काय कृतज्ञ म्हणजे काय दुर्गंध भावना निर्माण झालेली आहे ती त्या मर्डरवरून दिसून येते. आणि तो काही अचानक घडलेला प्लॅन नाहीये की बायकोला एक विश्वास देण्यासाठी कदाचित धमकी वगैरे देणं असाही प्रकार घडलेला नाही, तर मारूनच टाकण्याचा प्री प्लॅनिंग आहे. फक्त वकिलाने एक्झिक्युशन काही गोष्टी करायला चुकली असेल किंवा ते विल्हेवाट लावलेला कुठेतरी कमी पडले म्हणून हे सगळा जो प्रकार आहे, ही जी घटना आहे याचा उलगडा झालाय. परंतु आम्हाला अपेक्षित आहे जसं की तायडे सर म्हणाले किंवा फिर्यादी म्हणाले की इन्व्हेस्टिगेशनचा जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो उघडकीस येणं फार महत्वाचं आहे. आणि आमची खरंच पोलिसांना विनंती आहे की ह्याच्यामध्ये दुर्लक्ष न करता जर इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट चांगल्या पद्धतीने जर आपण निभावला तर कुठेतरी आम्हाला या फिर्यादींना योग्य न्याय देण्यासाठी सहकार्य करता येईल. त्यामुळे आजचं जे पत्रकार परिषद आपण घेतलेला आहे की अशा प्रकारे जर महिलावर अन्याय होत असेल तर मग महिला ह्या सक्षम कशा हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. महिलांना सहकार्य करणं, महिलांसाठी आपल्याला नॉर्मल भांडणं आपण समजू शकतो, अखेर एका पहिल्यांदा नाही किंवा अशा घटना किंवा शक आला बायकोच्या मनात काही शक येतात कशाही प्रकारे येतात म्हणून ते आहेच हे कशावरून, ज्या गोष्टी सिद्धच झालेल्या आहेत त्याच्यासाठी ही घटना घडणं योग्य नाहीये. महिला सक्षम राहिल्या पाहिजे, त्यांच्यामध्ये या गोष्टीची माहिती गेली पाहिजे, प्रत्येकाला कळायला पाहिजे की दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळत नाही. घटना केव्हाही कधीही कुठेही घडू शकते. त्या घटनेपासून सावध राहणं, ती घटना घडू नये याच्यासाठी आज पत्रकार परिषद आपण एवढंच घेतलं की आम्ही जर आणि ते तर तुम्हाला माहितीच आहे की जे वकील साहेब आहेत ते बीजेपीचे प्रवक्ता आहेत, सरांनी सांगितलं तशा पद्धतीने
आपण त्यांचा अजेंडा पण आहे सरकारचा की बेटी बचाव बेटी पढाव. पण जर आपण बघत असतो तर 2014 नंतर तेवढेच जास्त बलात्कार झालेले आहेत, तेवढ्याच महिलांवर अत्याचार पण झालेले आहेत, भरपूर घटना घडलेल्या आहेत. घटनांचा रेकॉर्ड तुम्ही पाहून घ्या. आज आम्ही जेवढे पोचतो किंवा रेपच्या विषयामध्ये जेव्हा बोलतो तर सगळ्यात जास्त महिलांवरच अत्याचार होत आहेत. तर सरकारने मेहरबान सरकारनं आम्ही एवढी विनंती करतोय की ह्या केसमध्ये जे कोण आरोपी आहेत त्यांना त्यांनी सहकार्य करू नये. बीजेपीने तर आपला क्षेत्र जरा बाहेर ठेवावा. गुन्हेगारांना मदत करणं ही बीजेपी सरकारची भूमिका नेहमी दिसून आलेली आहे. परंतु अशा गुन्ह्यामध्ये बीजेपीने जरासा पक्षपातपणा जरा बाजूला ठेवावा. त्यांनी त्यांच्या पद्धतीने वागा आणि इथं त्यांना आरोपी म्हणूनच बघितलं पाहिजे. तर त्यांनी जो गुन्हा केला त्याच्यासाठी आज आम्ही मैदानात उतरलो आहे आणि त्या महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही पूर्ण आमचे 100% प्रयत्न करणार. काय नाही, पुढची भूमिका हीच आहे की पोलीस प्रशासनाला आम्ही आज काही पत्रव्यवहार करणार आणि या प्रकरणाची इत्थंभूत माहिती आम्हाला मूळ फिर्यादी आणि मूळ फिर्यादीच्या वकिलांना देण्यात यावी. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटक केले, परंतु आमचं म्हणणं असं की 3 पेक्षा जास्त आरोपींचा याच्यामध्ये सहभाग आहे. त्या आरोपींना ताबडतोब ट्रेस करून लवकरात लवकर यांची पीसी संपण्याच्या पूर्वी अटक करायला पाहिजे. म्हणजे पुढची पीसी ही कॉमन त्यांची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी ती मदत होईल. हीच आमची मागणी आहे. आणि जे काही आता मंगळसूत्र आहे कानातले ते गेले, ते सुद्धा त्यांनी रॉबरी केलेली आहे त्याचे पण मोबाईल त्यांच्याकडे, तो ठीक आहे, तो तपासाचा भाग आहे. परंतु हे रॉबरीचा जो सेक्शन आहे, रॉबरीचे सेक्शन त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील. जे काही प्रिपरेशन होतं पुरावे नष्ट करण्याचं, पुरावे नष्ट करण्याचे सेक्शन बदलावे लागतील, म्हणजे ऍडिशन करावे लागतील. ते सेक्शन आता ऍड पोलीस प्रशासन करेल अशी आम्हाला वाटतं, पण तशी विनंती आम्ही पोलिसांना करणार नाही. जोपर्यंत आता हे म्हणजे प्रोसिडिंग सुरू आहे, मॅटर कोर्टामध्ये आहे, मला नाही वाटत आंदोलन करण्याची गरज पडेल. परंतु जर असं काही घडलं नाही आणि अपेक्षित न्याय मिळत नाही असं जर वाटत असेल तर या पुणे शहरामध्ये आंबेडकराईट पार्टी त्या आहेत. मग त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतरही पक्ष असतील, हे सगळे आंबेडकराईट पार्टी त्याच्यामध्ये आंदोलन करून त्या पीडितेला न्याय मिळवून देतील अशी मला खात्री आहे. याच्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांना आवाहन करू इच्छितो की ते जे गेली 2 वर्ष झाले लाडकी बहीण म्हणून जे मिरवत आहे, तर ही अनुसूचित जातीची महिला आहे आणि ज्यांनी हत्या केली त्या महिलेची तो त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याचे फोटो त्यांच्या प्रत्येक पक्षाच्या पुणे शहराच्या अध्यक्षापासून ते महाराष्ट्राच्या अध्यक्षापर्यंत त्याचे फोटो सगळ्यांबरोबर व्हायरल आहेत. तर ह्याच्यामध्ये आपले देवेंद्र फडणवीस असेल किंवा भाजप असेल यांनी कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही, त्याला पक्षातून निष्कासित केलं नाही किंवा अशा प्रकारचं फार मोठ्या प्रमाणामध्ये जातीय अभ्यासातून घडलेल्या हत्याकांडाचा एका शब्दामध्ये निषेध देखील केला नाही. तर मी त्यांना आवाहन करतो की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जातीय हे न पाळता तुम्ही त्या आरोपीवरती जी कारवाई करण्यासाठी पोलिसांना मुक्त हात असते, काही परवानगी असतात त्या परवानगी द्याव्या. जर या ह्याच्यामध्ये जर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कुचराई केली तर आम्ही आमचं स्पष्ट मत तयार होईल की ह्याच्यामध्ये तुम्ही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करताय. म्हणून पक्षाने, भाजपने, देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी स्पष्टपणे या सगळ्याचा निषेध करून पोलिसांना योग्य त्या पद्धतीनं मार्गदर्शन करून त्यांना मुक्तहस्तपणे काम करण्याची परवानगी द्यावी. दुसरी महत्वाची गोष्ट की हा जाती आकार अत्यंत तिरस्कारीय पद्धतीनं केलेला आहे. जसं रेखाताईनं ज्या पद्धतीनं सांगितलं की जे 56 वार चेहऱ्यावरती केले ते एकदम येत ह्या सगळ्या गोष्टी, तर त्या तुमच्या मनामध्ये असणारा जातीय आदर जो आहे तो प्रदर्शनी पुढे येतोय आणि तो त्यांनी बरोबर सिस्टमॅटिकली ह्या सगळ्या केल्या. आपण त्यांना म्हणतो ना पूर्व नियोजित पद्धतीने केलं. त्याच्या बायकोला त्यांनी बरोबर बायकोच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे काल मी कोर्टाच्या त्या प्रोसिडिंग मध्ये प्रत्यक्ष हजर असताना त्या आरोपीचा चेहऱ्यावरती थोडी सुद्धा अशी पश्चातापाची भावना नव्हती. त्याला त्या बॉक्समध्ये उभं केलं असताना कोर्टामध्ये निर्लाजरेपणे तो हसत होता. म्हणजे त्याचं कृत्य हे अक्षरशः जातीय अभ्यासातून आणि जातीय तिरस्कारातून केले. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि
या सर्व वकिलांच्या माध्यमातून फिर्यादीला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. आमचं असं म्हणणं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये योग्य त्या गोष्टी, योग्य त्या बातम्या आपल्याकडून जर समाज माध्यमात गेल्या तर त्याचा उपयोग जास्त मोठ्या प्रमाणात होईल. पोलिसांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये तसा दबाव राहू शकतो. कुठला राजकीय पक्ष किंवा कुठला राजकीय नेता याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि आपल्या सगळ्या माध्यमाच्या माध्यमातून ती बातमी गेल्यानंतर एक त्या पीडिताच्या कुटुंबियाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट होऊ शकते. एक 2 मिनिट. एक वेळ झाला 2:15 वाजले. 2 पर्यंत पुढे सुरू. ताडेसाहेब त्यांना काय म्हणायचं आहे आणि मी मीडियाला एवढंच विनंती करतो, त्याचा अजूनपर्यंत जो पदाधिकारी होता सेलचा त्याचा राजीनामा घेतला नाही. हे आपण प्रश्न तुम्ही मांडावा फ्रंट डेस्कला की मुख्यमंत्रीला आपण बोललं तर ते जास्त प्रमाणात व्हायरल होईल. एकच मिनिट. हा बोल. माझी वेळ झाला बरोबर. माझी फक्त एकच तुम्हाला सर्वांना विनंती आहे की 17 तारखेपासून आतापर्यंत जी माझ्या बायकोची बदनामी झाली आहे युट्यूब वरती मीडिया मार्फत ती बंद होईल. कारण की ज्या ती माहिती सांगितली खोटे तिने सरळ हेडिंग टाकली की अनैतिक संबंध, प्रेम संबंध. तसं काही नाही. आमचं गेल्या 15 वर्षाचा संसार आहे. 2 पोरं आहे. 14 एप्रिल आम्ही आता दिवाळीसारखी साजरी केली, शॉपिंग केली. आणि हे जे चाललंय हे सगळं खोटं आहे. म्हणजे चुकीचं मॅसेज पसरवलं मीडियाने तर ते तुमचं बंद हो. थोडीच माझी विनंती. थँक्यू.